आपली संस्कृती जपण्यासाठी ट्रस्टतर्फे यंदाचं 15वं वर्ष घेऊन महिला गोविंदा पथक आपण पुढे या। स्वस्तिक महिला गोविंदा पथक नंतर महाकाल गोविंदा पथक। आपल्या सर्वांमध्ये नारी शक्ती गोरेगावातील नामांकित असं स्वस्तिक महिला गोविंदा पथक आपल्यामध्ये 5 टनांची सलामी देणार आहे। या गोविंदा पथकाचं वैशिष्ट्य म्हणजे ते स्पेन, UK आणि अमेरिकेला आपला भारताचा हा खेळ तेथील नागरिकांना दाखवून आले आहेत, आपल्या भारताची मान उंचावून आले आहेत। अशा या महिला आपल्या समोर 5 टनांची सलामी देत आहेत। सुंदर अशी सलामी असं शिस्तीत खाली उतरायचं आहे। एक लक्ष्मीमान महाराष्ट्राचा वारसा मराठी संस्कृतीचा पथकातला गोविंदा तेव्हाच वर जातो ज्याला खाली शिडी उभी राहते। पथकातला गोविंदा तेव्हाच उभा राहतो ज्याला खाली शिडी उभी राहते। त्या शिडीसारखे आपण उभे राहायचं आहे की त्यांनी ज्यावेळेला मला विचारलं, सगळ्यांनी सांगितलं, त्यांनी अजयजी होते, अजयजी आले नाही आहेत का? अजयजी होते आणि अर्पिता निवेदन करेन की म्हणतात ना एक महिला म्हणजे वादी नसते, म्हणून एक महाराजांचा प्रतीक म्हणून मी एक वाद इंटरनॅशनल पंच असे प्रो कबड्डी मध्ये आपण ज्यांना पाहतो अशा अतिथी यांना विनंती करतो की जमलेल्या सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि बऱ्याच गोविंदा पथकांनी आज आपला हा गोविंदा खूप फटाफटात आणि जल्लोषात साजरा केला आणि आपल्या सर्वांना मजा करणाऱ्या दहीकाला उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा। असेच आपले हे व्यवस्थित जे काही थर लावताय ते थर लावा आणि व्यवस्थित उतरवा हीच मी तुम्हाला विनंती करेन आणि माझ्या खूप खूप शुभेच्छा देईन। आणि शिवाजी चॅरिटेबल ट्रस्टने अभिमान महाराष्ट्राचा वारसा मराठी
संस्कृतीचा जो काय आपल्या समोर मांडला त्याचं जागतिक आपण सगळे उदाहरण आहोत. कारण की आज आपण ही दहीहंडी जी साजरी करतो ती एक संस्कृती म्हणून जपतोय आणि आपण अशी जपत राहणार. पुरुषांच्या खांदा लावून पुरुषांबरोबर महिलांचे पण तसेच फार आम्ही रचायचा प्रयत्न करतो आणि ते आम्ही करत राहणार हेच मी तुम्हाला आश्वासन करते आणि माझे 2 शब्द संपवते. आणि शिवाय चरित्रमूळ असणे आज माझा हा एवढा मोठा सन्मान केला त्याबद्दल मी खरंच शिवाय चरित्र ट्रस्टची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. सर्व होईल सुंदर गाणं आहे ते मला सुचलंय, कदाचित तुम्हालाही आवडेल.